नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता इकडे सगळेजण झोपलेले असतात. भैरवीला अचानक जाग येते तर अनिश शेजारी नसतो. घड्याळात बघते तर खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे ती उठून अनिशला बघायला बाहेर येते. तितक्यात अशोक मामांना जाग येते आणि ते भैरवीला विचारतात, काय झालं, तू इकडे तिकडे अशी का फिरतेस? तेव्हा ती सांगू लागते की अनिश अजून आला नाही. त्यावर ते विचारतात, कुठे गेलाय? त्यावर ती म्हणते, त्याच्या ऑफिस फ्रेंडसोबत. पुढे अशोक मामा भैरवीला म्हणतात, मी तुला विचारणार नव्हतो, पण तरी विचारतो, तुमचं व्यवस्थित चालू आहे ना सगळं? त्यावर ती म्हणते, हो, सगळं काही नीट चालू आहे. पुढे ते विचारतात, तुमच्यात काही भांडण वगैरे? तेव्हा ती म्हणते, नाही. पुढे ते विचारतात, अनिश तुला समजून घेतो ना? त्यावर ती म्हणते, हो बाबा, तो मला खूप समजून घेतो आणि माझी नोकरी गेल्यापासनं तर खूपच. आणि खूप छान कम्युनिकेशन आहे आमच्यात. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हे महत्त्वाचं आहे, कम्युनिकेशन टिकवून ठेवा, सगळं छान होईल. आता इकडे दुसऱ्या दिवशी अशोक मामा मुलांना शाळेत सोडण्यासाठी आवाज देऊ लागतात. तेव्हा इरा आणि ईशान पळत येतात. ईशान म्हणतो, आजोबा, आज आम्ही 5 मिनिटं अगोदर रेडी झालो. तेव्हा इरा त्याला म्हणते, मी तुझं टाईम टेबल भरलं ना म्हणून. तेव्हा दोघांमध्ये भांडण सुरू होतं. तेव्हा अशोक मामा म्हणतात, तुम्ही जर असे भांडत बसलात तर 10 मिनिटं आणखी उशीर होईल. जा आणि देवाला नमस्कार करा. तेव्हा इरा आणि ईशान देवाला नमस्कार करतात. त्यानंतर ते दोघं अशोक मामांना नमस्कार करतात. आता अशोक मामा त्यांना राधावहिनी आणि किशाभाऊला बाय करायला सांगतात. तेव्हा ईशान आणि इरा त्या दोघांना जाऊन नमस्कार करतात. तेव्हा ते त्यांना जेवणाचा डबा आणि पाण्याची बॉटल देतात. तेव्हा ईशान त्यांना म्हणतो, वी विल मिस यू. त्यावर किशाभाऊ म्हणतो, मी पण मिस यू. पुढे अशोक मामा विचारतात, आपले अनिश कुमार कुठे गेले? तेव्हा राधावहिनी म्हणते, रात्री उशिरा आला ना बाबू. तेव्हा अशोक मामा विचारतात, किती वाजता आला? त्यावर किशाभाऊ म्हणतो, 13:15 वाजता. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, मी तुला विचारलं का? तेव्हा राधावहिनी म्हणते, माफ करा भाऊजी, लक्ष नका देऊ. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हे बघा, तुमचं काही सामान असेल ते लगेच आवरायला घ्या. तर अशोक मामा मुलांना शाळेत सोडायला जातात. तेव्हा राधावहिनी भैरवीजवळ येऊन म्हणू लागते, सुनबाई, आता जावंच लागेल त्या घरामध्ये. तेव्हा मला एक बर्नरची शेगडी दे, एक चटई आणि 2 चादरी. त्यावर भैरवी म्हणते, मी सगळं देते, आधी तुम्ही लवकर पॅकिंग करायला घ्या. तेव्हा राधावहिनी हात जोडून भैरवीला म्हणते, सुनबाई, तुझे उपकार कसे मानू समजून नाही राहिलं. बाप्पा, देवासारखी धावून आलीस. तेव्हा भैरवी तिथून जायला निघते. तेव्हा अचानक अनिश समोर येतो. भैरवी त्याच्याशी काही न बोलता तिथून निघून जाते. अनिश राधावहिनीला चहा दे असं म्हणतो आणि खुर्चीवर जाऊन बसतो. तेव्हा राधावहिनी त्याच्याजवळ जाऊन विचारू लागते, बाबू अनिश, काल रात्री उशिरा आलास ना? सुनबाईला कळलं का? ती खूप चिडली होती. त्यावर अनिश म्हणतो, तुझ्यामुळे झालं सगळं. तेव्हा ती म्हणते, मी काय केलं बाप्पा? तेव्हा अनिश म्हणतो, तूच म्हटली होतीस ना की काही बोलू नकोस, गप्प बस असं. मूर्खासारखं मी ऐकलं. आता तिचं म्हणणं आहे, आधी का नाही सांगितलं? त्यावर ती म्हणते, सगळंच कायला सांगायला लागते बायकायले? हे बघ, हुशार नवरा तोच असतो जो हातचा राखून ठेवतो. पुढे ती म्हणते, फटकन एवढे पैसे गेले ना, त्यामुळे त्रास तर होईलच तिले. आता काय कर, तिले समजव आणि तिच्याशी लाडीगोडीनी राय. बायकायला दुसरं काय लागते? फक्त विश्वास आणि प्रेम. तेवढं दे तू तिले. पाय सगळं उधळून देते की नाही तुझ्यावर. नाव बदलून देईन माझं. आता इकडे तुषार प्रमोशनबद्दल त्याच्या बॉसशी फोनवर बोलत असतो आणि म्हणत असतो की हे प्रमोशन माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, मी पैशांची अरेंजमेंट करतो. तितक्यात तिथे अशोक मामा येतात आणि ईश्वरला विचारू लागतात की हा एवढा टणटण का करतोय? तेव्हा ईश्वर त्याला म्हणतो, जाऊ दे, तू लक्ष नको देऊस, त्याचं नेहमीच आहे. तेव्हा अशोक मामा त्याला विचारतात, बरं जाऊ दे, तुझी तब्येत कशी आहे? त्यावर ईश्वर म्हणतो, एकदम छान. हे बघ, आत्ताच मी शब्द कोडं सोडवलंय. त्यावर अशोक मामा म्हणतात, मी पण आमच्या घरातले एक कोडं सोडून आलो. त्यावर ईश्वर विचारतो, म्हणजे? तेव्हा अशोक मामा सांगू लागतात की आमच्या घरातले ते राहू केतू आता दुसरीकडे राहायला जाणार आहे. तेव्हा ईश्वर त्यांना म्हणतो, म्हणजे भैरवीने घेतलेल्या त्या फ्लॅटवर का? तेव्हा अशोक मामा म्हणतात, हो, मी तिला सांगितले, आता उपकार करणं खूप झालं. ते एकदाचे तिकडे गेले की त्यांना थोडेफार पैसे देऊन मी मोकळा होतो. हे ऐकल्यानंतर तुषार येऊन अशोक मामांना म्हणू लागतो, मला द्या ना पैसे. तेव्हा अशोक मामा त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतात आणि विचारतात, का? तेव्हा तुषार त्यांना सांगू लागतो, कारण तुमच्या अनिशने माझ्याकडून 2 लाख रुपये घेतले.
तेच 2 लाख रुपये त्याने भैरवीला दिले आणि भैरवीने त्या तुमच्या किशाभाऊ आणि राधा वहिनीला घेतलेल्या फ्लॅटसाठी डिपॉझिट केले. हे ऐकल्यावर अशोक मामांना आता मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा ईश्वर उठून तुषारला म्हणू लागतो, तुषार, मी तुला सांगितलं होतं ही गोष्ट अशोकला कळता कामा नये. त्यावर तुषारही म्हणतो, मीही तुम्हाला बजावलं होतं की वेळ आल्यानंतर मी अशोक मामांना सगळं काही खरं सांगून टाकेन. सध्या ना मला माझ्या प्रमोशनशिवाय दुसरं काहीच दिसत नाहीये. मला माझं प्रमोशन हवंय. त्यावर ईश्वर म्हणतो, तुषार, याला सरळ सरळ स्वार्थीपणा म्हणतात. आता दोघांमध्ये वाद होऊ लागतो. तेव्हा अशोक मामा त्यांना थांबवतात आणि म्हणतात, 1 मिनिट तुषार, मला सांग काय प्रकार आहे हा सगळा. आता इकडे राधावहिनी आणि किशाभाऊची पॅकिंग झालेली असते. तेव्हा परशू येऊन त्यांच्या बॅगा उचलू लागतो. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, तुम्ही एक काम करा, यांच्या बॅगा नेऊन ठेवा आणि लागलंच तर साफसफाई पण करा. तेव्हा अनिश तिथे येऊन बसतो. राधावहिनी म्हणत असते, बाबू अनिश, मधून भेटायला येत जा. आता हे दोघं निघायला लागतात. तेव्हा भैरवी त्यांच्या नवीन फ्लॅटची त्यांना चावी देऊ लागते. तितक्यात अशोक मामा तिथे येतात आणि म्हणतात, 1 मिनिट, आईजीच्या जीवावर बाईजी उदार असं चालणार नाही. आता मात्र भैरवीच्या काहीच लक्षात आलेलं नसतं. तेव्हा ती अशोक मामांना विचारते, म्हणजे? तेव्हा ते तिला सांगू लागतात की भैरवी, तू जे डिपॉझिटसाठी पैसे दिले ते अनिशने तुषारकडून घेतले. हे ऐकल्यावर आता भैरवीलाही धक्का बसलेला असतो. तेव्हा ती अनिशजवळ जाऊन त्याला विचारू लागते, अनिश, तू हे मला. तितक्यात अशोक मामा पुढचं वाक्य पूर्ण करतात, सांगितलं का नाही? असंच ना? आणि ते भैरवीला विचारू लागतात, काल रात्री तू मला काय म्हणाली होतीस भैरवी, की आमच्या दोघांमध्ये छान कम्युनिकेशन आहे. ते हे असं? पुढे ते म्हणतात, ते तुषारचे पैसे आहेत, त्याचे पैसे परत देऊन टाका, त्याला आता अडचण आहे आणि घराचा विषय संपवा. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते, ठीक आहे, मी आईबाबांकडून घेते. त्यावर ते म्हणतात, चालणार नाही, सासरकडून पैसे घेणं चुकीचं नाही आहे, पण तू त्यांच्यासमोर हात पसरायचे नाही. हे बघ, यांचं काय करायचं ते तुम्ही ठरवा, पण घराचा विषय इथेच संपवा. असं म्हणून अशोक मामा तिथून निघून जातात. राधावहिनी आणि किशाभाऊला काही फरक पडलेला नसतो, इथे राहा किंवा तिकडे राहा. तेव्हा ती म्हणते, बाबू परशू, आमचं सामान आत नेऊन ठेव बरं. ते आता भैरवीला काय करावं हेच सुचत नसतं. तेव्हा ती अनिशकडे बघू लागते. अनिश रागातच उठून तिथून निघून जातो. आता अनिश तुषारच्या घरी येऊन त्याला विचारू लागतो, मी काय तुझे पैसे घेऊन पळून जाणार होतो का? आज ना उद्या देणारच होतो. बाबांसमोर विषय काढायची काय गरज होती तुला? त्यावर तुषारही रागावून बोलतो, कुठून देणार होतास? चोऱ्यामाऱ्या करणार होतास की बँकेवर दरोडा घालणार होता? त्यावर अनिश काही बोलणार. त्यावर तुषार म्हणतो, 1 मिनिट, हे बघ, मी एकदम प्रॅक्टिकल माणूस आहे. मला दिसत होतं की तू माझे पैसे परत करणार नाही, म्हणून मी त्यांना सांगितलं. आणि हे बघ, आपली मैत्री एकीकडे आणि व्यवहार एकीकडे. त्यावर अनिश म्हणतो, अरे का कळत नाहीये तुला? आता तू बाबांना सांगितल्यामुळे मी भैरवीला आणि बाबांना कसं फेस करू? सांग ना मला. त्यावर तुषार म्हणतो, मी काय सांगू? तेव्हा अनिश त्याला म्हणतो, मित्र म्हणवतोस ना मला, मग मला प्रोटेक्ट करण्याऐवजी तू असं केलंस. तेव्हा तुषार म्हणतो, किती वेळा प्रोटेक्ट करू तुला अनिश? दोघांमधला जेव्हा वाद वाढू लागतो तेव्हा ईश्वर त्यांचं बोलणं ऐकत असतो. ईश्वर तिथे येऊन म्हणतो, वा, छान, आज अगदी भरून पावलं हो मी. का थांबलात का? एकमेकांच्या उरावर बसून एकमेकांना मारा, तेव्हाच तुमच्या आत्म्याला शांती लागेल. हे बघा, एक लक्षात ठेवा, खोटं जे असतं ना ते कधीच लपून राहत नाही. पुढे तो म्हणतो, तुम्हा लोकांना जे झटपट पैसे मिळवण्याचं खूळ लागलंय ना, त्याच्यामुळेच तुमच्यावर ही वेळ आली आहे. एक लक्षात घ्या, आता पैसा तर गमवलाच आहे, पण मैत्री तरी गमवू नका. उद्या जर त्या श्रीकांतवरती ॲक्शन घ्यायची वेळ आली तर एकमेकांना साथ तरी द्या. आणि हे करण्याआधी तुम्हाला मला किंवा अशोकला काही सांगावंसं वाटलं नाही का? त्यावर अनिश म्हणतो, काय सांगणार होतो काका मी? गेल्या काही दिवसापासनं मी कोणत्या परिस्थितीतून जातोय हे फक्त मलाच माहिती आहे. माझ्या जॉबमध्ये काहीच ग्रोथ नाही आहे आणि त्यात बाबांना या वयात काम करावं लागतंय. काय सांगणार होतो मी? जरा माझ्या जागेवर येऊन बघ. असं म्हणून अनिश तिथून निघून जातो. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.